आमच्या भांडणामुळे घरात कोणाला त्रास नको, तुम्हाला तर अजिबात त्रास नको, म्हणून मी आमच्या तरासाचं सोडा हो, आम्हाला का नाही तुमचा तरास बघवत नाही. म्हणूनच म्हणलं संपूया हा विषय. करतो त्यातनं फोन. थांबा अधिपती. काय झालंय साहेब? तुम्ही नका करू त्यासनी फोन. का? तुम्ही कशाला बोललं पाहिजे त्यांच्याशी? नाही, पण बोलल्याशिवाय हे सगळं मिटणार नाही. तुम्हीच म्हणताय का नाही, मनातलं सगळं बोलून एकदा पडदेशी मोकळं व्हायचं, ते करून टाकतो मी. बरोबर आहे तुमचं, पण एवढ्या रातच्याला कशाला फोन करताय? झोपल्या असतील त्या. नाही, एवढ्यात नाही झोपायचे. ते शाळेचं काहीतरी काम करत बसले असणार, पोरांच्या वह्या बिया चेक करत. बरोबर ओळखून आहे तुम्ही सुनबाईंना. हां, तुम्हाला ठाव आहे कोणत्या वक्ताला त्या काय करत असतील, कुठं गेल्या असतील. नाही नाही, अगदी असं काय नाही, पण काय काय गोष्टी तेवढ्या माहीत आहेत. यालाच प्रेम म्हणतात. ज्या माणसावर आपलं खरं प्रेम असतंय त्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाव असतात. आम्ही तुम्हासनी फोन करायला थांबवलं, तुम्हासनी राग नाही ना आला? आम्ही तुमच्यावर कवा रागवू काय? ठीक आहे, तुम्ही बोला फोनवर, बोला. अधिपती, बोला की. मनात एक शंकेची पाल चुकली, म्हणलं बोलून घ्यावं तुमच्याशी. आपण एकमेकांशी का बोलतो? कारण आपल्याला एकमेकांमधले जे काही प्रॉब्लेम असतील ते सोडवायचे असतात, बरोबर? त्याचा गुताडा होऊ द्यायचा नसतो. पण सुनबाईंनी जो गुताडा करून ठेवला आहे तो त्यासनी सोडवायचा आहे, हे कुठं ठाव आहे आपल्याला? अक्षरा ग, शांत हो ग. तू त्रास करून घेऊ नकोस ग. या दिवसांमध्ये असा त्रास करून घेणं बरोबर नाहीये. उलट आता तुला आनंदी राहायला हवंय. अगं आई, मी कशी आनंदी राहू? कशी राहू सांग ना. मी ज्यांच्यामुळे आनंदी राहू शकते तेच नाहीयेत माझ्यासोबत. मला भेटत नाहीयेत अधिपती. मी फोन करते तर त्यांचा फोन बिझी लागतोय. मला उलट ते फोन करत नाहीयेत, मला काही सांगत नाहीयेत, निरोप देत नाहीयेत. कसं होणार आहे सॉल्व सगळं? इतकं काय केलंय मी, मला कळतच नाहीये. अक्षरा हो बाळा, ग प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते. हे बघ, आता ती वेळ आली नसेल कदाचित, त्यामुळे तुझं आणि अधिपतीरावांचं बोलणं होत नसेल. पण कधी येणार वेळ बाबा? मला त्यांची गरज आत्ता आहे ना. आत्ता ह्या अशा माझ्या अवस्थेमध्ये ज्यांनी माझी सगळ्यात जास्त काळजी घेतली पाहिजे, ज्यांची सोबत मला खूप गरजेची आहे, तेच नाहीयेत माझ्यासोबत. सगळं झाल्यानंतर ते येणार असतील तर काय अर्थ आहे? अक्षरा, अगं तू त्रास नको करून घेऊस ना. तुझ्यासाठी खरंच चांगलं नाहीये अक्षरा हे. हे बघ, एवढं काहीही झालेलं नाहीये. अगं आज नाही भेटले ना, उद्या परवा भेटतील. तू जरा धीर धर, तू काळजी नको करूस, सगळं व्यवस्थित होईल. बाबा, असं वाटतंय ना तुम्हाला? मला अधिपतींचा स्वभाव माहिती आहे. आत्तापर्यंत आमच्यात जेव्हा जेव्हा कुरबुरी झाल्या तेव्हा तेव्हा आम्ही बोलूनच सॉल्व्ह केल्यात. मग झालं तर मग आताही होईल. आणि ना अक्षरा ऐक, मला खात्री आहे ते येतील, भेटतील आणि बोलतील तुझ्याशी. अगं आई, पण अधिपती भुवनेश्वरी मॅडम जे सांगतात ते सगळं खरं मानतात. ह्याचा मला प्रॉब्लेम आहे. मला तर भीती वाटते की मी इकडे तर भुवनेश्वरी मॅडम त्यांना काय काय सांगत असतील. तुम्हाला माहितीये ना, अधिपतींनी त्यांना देवीचं स्थान दिलंय. ते जे सांगतील ते खरं असं वाटतं त्यांना. अगं अक्षरा, जावाई बापू आई मानतात ना त्यांना, मग त्यामुळे ते त्यांचं ऐकणारच. आई बरोबर आहे, पण त्या ऐकण्याला काही मर्यादा आहेत की नाही? अगं मला मान्य आहे की आज भुवनेश्वरी मॅडमची तब्येत बिघडली म्हणून ते मला भेटण्याऐवजी घरी गेले, पण हे ते मला सांगू शकत होते ना. मला सांगू शकत होते की आईसाहेबांची तब्येत बिघडली आहे, मला तुम्हाला भेटायचं होतं, मी आलो होतो, पण म्हणून मला लगेच जावं लागलं. 2 मिनिटं लागली असती त्यांना हे सांगायला. मला भेटत नाहीयेत ते, मला काही सांगत नाहीयेत. कसे सुटणार आहेत प्रश्न? कसं सॉल्व्ह होणार आहे सगळं? माझ्याकडून खूप प्रयत्न केलेत मी. आता जे प्रयत्न करायचे ते अधिपतींनाच करावे लागतील. हो, आणि ते करतील. हे बघ, मला खात्री आहे अधिपती स्वतःहून येतील आणि तुला भेटतील, बोलतील. नको काळजी करूस तू. तसं झालं तरच बरं आहे.
कारण जर ते भेटायला आले तरच मी त्यांना भेटणार आहे. अधिपती ओ तुम्हाला उचकी येते आणि हे सगळं सुचतंय. तुम्हाला बघितल्यावर आम्हाला ते असं सगळं सुचतं बा. म्हणूनच मी जाते आणि साखर आणते. आत्ता तर उचकी येत होती, आता शिंका येतात. काय होतंय तुम्हाला? शिंका येतात कारण तुम्ही शंका घेतली. शंका? मी कशावर शंका घेतली? आमच्या प्रेमावर शंका घेतली. प्रेमावर? प्रेमावर मी कधी? आता मी एवढ्या प्रेमानं कविता केली तर तुम्ही शंका घेतली. ती कविता मीच नाही, कुणीच नको ऐकायला. मी आमची कविता धुडकावून लावली. मग अहो काय? अगं बाई, एक काम करा, बसा 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 तुम्ही. एक काम करा, नाक बंद करा आणि तोंड पण बंद करा. हा, नाक आणि तोंड थोडा वेळ बंद करा. नक्की? हो हो. अहो काय करता अधिपती? सोडा सोडा अधिपती. अहो काय करताय? जीव जाईल ना. तुम्हीच म्हणला. पण अहो अहो जीव गेला असता. जीव तर आधीच गेलाय तुमच्याकडं. काय तुमचा अधिपती? मास्तरीन बाई, तुम्ही असं लाजला का नाही छातीत धडधडायला लागते बघ. धडधड धडधड धड. म्हणजे काहीतरी वेगळंच होते. उचकी शिंक धडधड धड 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 धड. माझा हार्ट असं उजव्या बाजूला येऊन धडधडते माहिती आहे का? काय करताय? नाही तर काय तर काम 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 जरा आमच्या संग बोला. आम्हाला बी जरा वेळ द्या की. अच्छा, म्हणून हे सगळं उचकी वगैरे नाटक केलं होतं. नाही तर काय परत बघायचं धाड धाड. तुमचा एवढं हसणारा खळखळ जरा असाच राहू दे. त्याच्यासाठी आम्ही काय वाटेल ते करू शकतो. म्हणून तर एवढी बालचित्रवाणीचा कार्यक्रम करून दाखवलं तुम्हाला. काही करता तुम्ही. वेडे आहात, वेडे. एवढं तर मी आहे तुमच्या प्रेमात. ऐश्वर आता ही खरी झाली बरं काय.